मॅडम, मी थर्ड इयर बीटेकचा स्टुडंट आहे. मी इथे इंटर्नशिपसाठी अप्लाय करण्यासाठी आलो. ओके, तुझं काय फिक्स आहे का की तू कशामध्ये इंटर्नशिप करणार आहे म्हणून? मला HTML येतं, CSS येतं, पायथन पण येतं आणि जावा पण येतं. ओके, म्हणजे तुला टेक्नॉलॉजीज इंट्रोड्यूस आहे की त्याचा सिंटॅक्स कसा असतो, त्याच्यामध्ये कोडिंग कसं केलं जातं वगैरे. बरं ठीक आहे, पण तुला काही आयडिया आहे का इंटर्नशिप म्हणजे नेमकं काय असतं ते? ऍक्च्युली इंटर्नशिपचं मिनिंग असं असतं की जो तुमचा एज्युकेशनल करिक्युलम जो आहे, सिलेबस जो आहे, त्याच्यानुसार तुम्ही कॉलेजमध्ये सगळं टेक्नॉलॉजीज अपडेट करत असतात आणि त्याच्यामधून आपण काय करतो की एखाद्या कंपनीमध्ये जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टवरती ती टेक्नॉलॉजी कशी यूज करायची किंवा त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून तो प्रोजेक्ट कसा डिप्लॉय करायचा हे आपण इंटर्नशिपमध्ये पहिली गोष्ट तर शिकलं पाहिजे. आणि इंटर्नशिपचं मिनिंग असं आहे की प्रत्येक प्रोजेक्ट स्क्रॅच टू डिप्लॉयमेंट पर्यंत तुम्ही कसा डेव्हलप करायचा. सो माझं तुला असं सजेशन असेल की सगळ्यात पहिलं तू तुझे टेक्नॉलॉजीज व्हेरीफाय कर की तुला सपोज वेब डेव्हलपमेंट आहे, वेब डेव्हलपमेंट मध्ये तुला किती प्रकारचं नॉलेज येते, म्हणजे तू फ्रंट एंड मध्ये काम करू शकतो का, तुला कलर कॉम्बिनेशन, ग्राफिक्स, थोडासा आर्टिस्ट व्ह्यू और फॉन्ट वगैरे जर तुला आवडत असेल तर तू फ्रंट एंड मध्ये छान काम करू शकतो. सेकंड, तुला त्याच्यानंतर बॅक एंड मध्ये असतो काम, आणि बॅक एंड नंतर तुला डेटाबेस म्हणजे फ्रंट एंड, बॅक एंड आणि डेटाबेस या तिन्ही टेक्नॉलॉजीजला मर्ज करून एखादं प्रोजेक्ट डिप्लॉय होतं वेब डेव्हलपमेंटचं. सो आपल्याला जर वाटत असेल की आपण थोडं बेसिक्स मध्ये आहोत तर आपण वेगळ्या टेक्नॉलॉजीज वरती स्विच करायला पाहिजे. म्हणजे तुझं HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप आणि PHP किंवा .NET किंवा पायथन ह्या जर गोष्टी येत असतील तर तू थोडासा ऍडव्हान्स लेवलला जायला पाहिजे. म्हणजे त्यालाच आपण म्हटलं जातं आपल्या इंडस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये फुल स्टॅक डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस आणि त्याच्यामध्ये अपडेटेड टेक्नॉलॉजीज आपण वापरू शकतो. लाईक एज तुम्ही रिॲक्ट वापरू शकता, त्याच्यानंतर Node.js वगैरे, डिझायंगो फ्रेमवर्क्स वगैरे. म्हणूनच आपण त्याला नाव दिलेली आहेत की फुल स्टॅक जावा, फुल स्टॅक पायथन, आणि त्याच्यानुसार आपण तो मन स्टॅक, मिन स्टॅक मध्ये पण करू शकतो. हा पण एक प्रकार करू शकतो. मॅम, माझं बेसिक पायथन झालेलं आहे. आता याच्या पुढे रोडमॅप कसा असेल? आता तू पायथन या टेक्नॉलॉजीच्या बेसिसवरती एक AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स या सेगमेंट्स मध्ये सुद्धा प्रोजेक्ट करू शकतोस. आता तुला जर डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स पाहिजे असेल तर त्याच्या सपोर्टिव्ह म्हणजे जर पायथन ऍडव्हान्स जर तू शिकलास तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ लायब्ररीज असतात. मग काही लायब्ररीज डेटा अनालिटिक्सच्या असतात, काही लायब्ररीज डेटा सायन्सच्या असतात, AI आहे, सायबर सिक्युरिटी आहे, ML आहे. पण आपण जर डेटा अनालिटिक्स किंवा डेटा सायन्स मध्ये प्रोजेक्ट केला त्याच्यामध्ये आपण सपोर्टिव्ह जे काही टूल्स आहेत, लाईक याचं तुला ऍडव्हान्स एक्सेलचं पण ट्रेनिंग इकडे मिळेल, पॉवर BI आहे, टॅबल्यू आहे, R लँग्वेज आहे, ह्या सगळ्यांचं टूलचं कॉम्बिनेशन करून आपण आपला प्रोजेक्ट इकडे डिप्लॉय करू शकतो आणि प्रेडिक्शन्स मधले प्रोजेक्ट आपण यामध्ये डिप्लॉय करू शकतो. मॅम, माझे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना कोडिंग जमत नाही, मग त्याच्यासाठी काही इझी अपॉर्च्युनिटीज आहेत का? आता काय होतं बऱ्याच वेळा मुलांना प्रोग्राम रन नाही करता आला तर त्यांना ते कोडिंगचं नॉलेज येत नाही. पण मग अशा मुलांसाठी पण आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज आहेत की कोडिंग मध्ये इंटरेस्ट नसला किंवा कोडिंग मध्ये इंटरेस्ट असो वा नसो, पण आता सध्या मार्केटमध्ये डेव्हऑप्स प्लॅटफॉर्म चालू आहे आणि त्या डेव्हऑप्सच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही क्लाउड मध्ये इंटर्नशिप करू शकता, सायबर सिक्युरिटी मध्ये करू शकता, इथिकल हॅकिंग आहे, पेनिट्रेशन टेस्टिंग आहे. तर ह्या सेगमेंटमध्ये काय येतं की तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर नॉलेज कंपल्सरी गरजेचं आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये असं असतं की तुम्हाला नेटवर्क फंडामेंटल्स, सर्व्हर फंडामेंटल्स आणि हे सगळं देऊन आपण त्याचा प्रोजेक्ट क्लाउडवरती डिप्लॉय करू शकतो. लाईक एज एखाद्या कंपनीला स्टोरेज पाहिजे असेल तर आपण S3 बकेट AWS मध्ये डेव्हलप करून ते पण करू शकतो, किंवा कोड डेव्हलप केलेली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपल्याला सर्व्हरवरती डिप्लॉय करायचं आहे किंवा तुमच्या AWS वरती डिप्लॉय करायचं आहे तर तुम्ही वेब होस्टिंगचे प्रोजेक्ट सुद्धा AWS मध्ये करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला आपण लिनक्सचं नॉलेज देतो, त्याचबरोबर विंडोज सर्व्हरचं नॉलेज देतो आणि त्याच्या थ्रू तुम्हाला वेब डेव्हलपमेंट बरोबरीने वेब होस्टिंग सुद्धा प्रोजेक्ट मध्ये आपण शिकवतो. जसं आपण मी म्हटलं क्लाउड मध्ये जशी इंटर्नशिप आहे तशीच आपली सायबर सिक्युरिटी मध्ये पण आहे. तर सायबर सिक्युरिटी मध्ये काय असतं की तुम्हाला खूप सारे टूल्स अवेलेबल आहेत, जसं इथिकल हॅकिंग आहे, पेनिट्रेशन टेस्टिंग आहे. तर पेनिट्रेशन टेस्टिंगचे टूल मार्केटमध्ये खूप आहे अवेलेबल आणि कंपन्यांमध्ये या टूलवरती काम केलं जातं. सो आपल्या या इंटर्नशिप मध्ये आपण हँड्स ऑन टूल वरती तुम्हाला ट्रेनिंग देणार आहोत आणि त्याच्या बरोबरीने लाईव्ह प्रोजेक्ट वरती पण तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट देणार आहोत. आणि जर तू या सायबर सिक्युरिटी मध्ये जर इंटर्नशिप कम्प्लीट केली तर तुला एक सायबर एक्सपर्ट म्हणून कम्प्लिशनचं सर्टिफिकेट पण मिळणार आहे. प्लस आता तू ह्या वेगवेगळ्या डोमेन मध्ये जे काही तुझं इंटर्नशिपचं प्लॅन करतोय तर त्या प्रत्येक डोमेन मध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग असेल, आमचे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडून तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट वरचं ट्रेनिंग मिळेल.
प्लस याच्याबरोबर तुला सर्टिफिकेट मिळेल जे इंटर्नशिप कम्प्लिशनचं असेल आणि ISO सर्टिफाईड असल्यामुळे आपल्या कंपनीचं तुला लेटर सुद्धा मिळेल. आय होप तुझे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. थँक्यू मॅम. मी माझ्या फ्रेंड सोबत डिस्कस करून लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करतो. चालेल. थँक्यू.